भंडाऱ्यामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतली आहे, मात्र तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती अजूनही कायम आहे। भंडारा शहरामधून जाणारा महाराष्ट्र मध्य प्रदेश हा महामार्ग मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलाय। तसंच या मुसळधार पावसामुळे कारधा नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे। तसंच वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये। भंडारा शहराला पुराचा फटका बसलेला आहे। भंडारा शहरालगतच्या गणेशपूर, भोजापूर, विद्यानगर आणि सखल भागामध्ये सुद्धा वसाहतींमध्ये अनेक घरात पुराचं पाणी शिरलंय आणि इथल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। आता आपण बघू शकतो आपण भंडारा मध्य प्रदेशकडे जाणारा हा वरठीचा आंतरराज्यीय मार्ग आहे। या मार्गावर इथे वरठीच्या दरम्यान इथे भंडारा शहरालगत असलेल्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाणी शिरल्याचं परिस्थिती इथे बघायला मिळते। हा आंतरराज्यीय मार्ग बंद झालेला आहे काल मध्यरात्रीपासून। रस्त्यावर एक साधारणतः 1.5 ते 2 फूटपर्यंत पाणी आलेलं आहे। इकडे जर समोर बघितलं तर मोहाडी तालुक्यात सनफ्लॅग ही स्टील उत्पादक कंपनी आहे आणि या उत्पादक कंपनीच्या शाळेला जाणारे अनेक विद्यार्थी आज हा महामार्ग बंद झाल्याने विद्यार्थी ची शाळा बुडण्याच्या परिस्थितीत आहेत। एकंदरीतच सध्या अनेक मार्ग बंद आहेत, मात्र जिल्हा प्रशासन यावर नियंत्रण ठेवून आहे। अनेकांना रेस्क्यू केलं आहे। अनेक लाखांदूर तालुका असो, भंडारा असो, या इथले अनेक कुटुंबांना रात्रीच रेस्क्यू केलेला आहे आणि एकंदरीतच ही परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा कलेक्टर, जिल्हा पोलीस आणि अन्य यंत्रणा सध्या कार्यरत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।